रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 40वा आपण पाहत आहात. खरं तर आज 40व्या भागासाठी आपली माणदेशी कन्या, मानची कन्या आणि पांडवांची ती कन्या आहे. सुप्रिया गुरवे हे त्या आपल्या मानच्या कन्येचं नाव आहे. गृहिणी ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा त्यांनी प्रवास केला या संदर्भात आज आपल्या मानदेशी कन्येशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे बयाले मोठे कधी ना कधी जावं लागणार आहे. जय विठोबा रखुमाई, कृष्ण हरी. रामकृष्ण. खरं तर तुम्ही मानदेशी कन्या आहात. खरं तर कन्येच्या नात्यातूनच पहिल्यांदा तुमच्याशी संवाद साधूया. एक सांगा सुप्रियाताई, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन सायन्स होऊन नंतर आर्ट मधून ग्रॅज्युएशन झालं. बरं. आई वडील काय करतात तुमचे? वडील तर एक्सपायर झाले मी 10वी मध्ये असताना. बरं. आईचं पंढरपुरामध्ये बांगड्याचं दुकान आहे. बरं. कैकाडी मठाच्या समोरच. बरं. कैकाडी मठांचा मठ आहे, त्या समोरच बांगड्याचं दुकान असतं. बरं, एक सांगा, पानवण हे तुमचं गाव आहे आणि वडील तुमचे किंवा आई पंढरपूरमध्ये राहत होते का? हो, तिकडं नोकरीसाठी कामासाठी पंढरपूरला गेलते. ते सगळे चुलते वगैरे माझे तिकडेच आहेत पंढरपूरचे. बरं, एक सांगा, तुम्ही तुळशीची गळ्यात माळ घातलेली आहे. मग कसा तो प्रसंग आहे? म्हणजे कोणी सांगितले म्हणून घातले का मनानं घातली? काय वडिलांची होती कुणाची? आई वडील दोघंही माळकरी आहेत. बरं. त्याचबरोबर माझ्या सख्या मावशी आहेत, मीराताई महाराज. त्यांनी जुना काळ फार गाजवलेला आहे. त्यांचा शिखर शिंगणापूर या ठिकाणी मठ आहे, तळ्याच्या कडेलाच मठ आहे. आणि पंढरपुरामध्ये सुद्धा गायकाडी मठाच्या पाठीमागं मठ आहे. बरं. त्यांच्यामुळं लहानपणापासून त्यांच्या संगतीत असल्यामुळं त्यांच्यासोबत मी घरात सगळ्यात लहान आहे. बरं. मला 3 बहिणी आहेत, मी सगळ्यात लहान आहे. त्यामुळे मी सगळ्यात लहान असल्यामुळे आई वडील कुठं जात असताना मला सोबत घेऊन जायचे. आणि आई वडिलांना वडील पण पकवाज वाजवत होते. त्यामुळं वडिलांना वाजवायची आवड होती, आईला गायनाची. त्यामुळं मावशीचं जिकडं कीर्तन असेल तिकडं मलाही घेऊन जायचे. बहिणाला लहानपणापासून मी टाळ कशी वाजवायला शिकले हे मलाच माहित नाही. मला कोणी शिकवलं नाही टाळ वाजवायला. आपोआप शिकला, म्हणजे बघून आणि आई वडिलांच्या बरोबर फिरत. हो. बरं, तुम्ही जी मावशी म्हटला शिंगणापूरमध्ये मठ आहे त्यांचा, त्या मावशीचं नाव काय? श्री संत मीराताई महाराज. मीराताई, धन्यवाद. एक सांगा, आता खरं तर तुम्ही सर्व सांगितलेलं, माळका घातले ते सांगितलेलं आहे. पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं? पहिलं कीर्तन मला वाटतंय सांगली जिल्ह्यामध्येच झालं होतं. मला आता सध्या सगळ्यात लहान असल्यामुळं मला गावाचं नाव आठवत नाही. पण माझ्या मावशीनेच उभा केलं होतं मला. मी थोडीशी घाबरत होते. बरं. पण मावशीने उभा केलं होतं. त्याआधी मी आळंदीला संस्थेत होते शिकायला. बरं, पहिलं कीर्तन ज्यावेळेला झालं त्यावेळेला अभंग आठवतंय का? अभंग हो, किंवा कुठला होता तो अभंग? संताचे पायी हा माझा विश्वास. बरं, किती वर्ष झालं तुम्ही कीर्तन सांगताय साधारण? आता 9 वर्ष झाले मी सांगते कीर्तन. 9 वर्ष. बरं, एक सांगा, खरं तर तुम्ही सर्वच प्रवास सांगत असताना प्रेक्षकांना प्रश्न पडतो की एक गृहिणी म्हणून तुम्ही काम करताय, पण असं का मनात आलं की आपण आता कीर्तन सांगावं? लहानपणापासून गायनाची आवड होती, परमार्थाची आवड होती. घरामध्ये सगळे माणसं परमार्थिक आहेत आणि तसं कीर्तन मी लग्नाच्या आधीपासून करते. त्यामुळे कीर्तन हा पेशा माझ्या लग्नाच्या आधीपासूनच आहे, कीर्तनकार. बरं, पण मनात कसं आलं सांगावं? मनात म्हणजे आई वडिलांना आवड होती, त्यामुळे त्यांनी आळंदीला टाकलं संस्थेत. सुनीताताई आंबळे यांच्या संस्थेत टाकलं शिकायला. नंतर ज्ञानोबरायांची कृपा झाली आणि मला सगळं कळायला लागलं. अभंग काय असतो, उभ्या काय असतात, बरं, कीर्तन काय असतं, प्रवचन काय असतं, हे मला कळालं. शिकवलंही गुरुजींनी आणि त्या रूपाने मी कीर्तन करू लागले. आता प्रश्न असा आहे, तुम्ही सांगितलेलं कीर्तन का करू लागले काय वगैरे, पण पहिलं कीर्तन म्हटलं का थोडंसं भीती वाटते वगैरे, तर तो प्रसंग कसा होता? म्हणजे
पहिलं कीर्तन तसं माझं संस्थेमध्ये प्रॅक्टिस म्हणून घेतलं होतं. बर. सगळ्या मुलींचं आळंदीला होते मी त्यावेळेस पहिल्यांदा मला प्रवचन दिलं. प्रवचन दिल्यानंतर त्याची प्रॅक्टिस घेतली हम्म. आणि नंतर तेच प्रवचनाचं रूपांतर मला कीर्तनामध्ये करायला सांगितलं. नंतर सगळ्या मुली झाल्या, ज्यांची प्रॅक्टिस होती त्या एकदम कॉन्फिडन्सनं बोलायला लागल्या. नंतर मला वाटलं ह्या बोलतात म्हणल्यावर मी का बोलू शकत नाही कॉन्फिडन्सनं. मग मी ही पंचपदी घेतली. मला गायन पहिल्यापासून आवडतं, भजन आवडतं. माझं गायन म्हणजे मी कौतुक असं सांगत नाही माझं, पण माझं गायन बऱ्यापैकी आहे. तर पुढे आम्ही प्रश्न विचारणारच आहे, म्हणजे तुमचा तो विषय आहेच. हा. आणि खरं तर आता प्रश्न असा येतो की कीर्तन म्हटलं का अभ्यास असतो. आता गृहिणी आणि अभ्यास ह्याचं नियोजन कसं करता तुम्ही? कारण तुम्हाला माहित आहे की उद्या कीर्तन असेल तर तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. मग अभ्यासाचं नियोजन कसं असतं तुमचं? मग अभ्यासाचं घरातली कामं वगैरे झाली की दुसरं काही मला दिवसभर काम नसतं अभ्यासाव्यतिरिक्त. अभ्यासाव्यतिरिक्त. हा. आता पुढचा प्रश्न असा आहे की गायन हा महत्वाचा विषय असतो. कारण कीर्तन तुम्हाला माहिती आहे कुठले कीर्तन म्हटलं का पहिल्यांदा सूर बघितला जातो. तुम्ही सूर कसा मिळवला तुम्ही? स्वर म्हणजे मला भगवंताची देणगीच म्हणावं लागेल. कारण आई पण गायन करत होती, वडील पण गायन करत होते. त्यामुळे मला लहानपणापासून हिंदी गाणी म्हणायची लय आवड होती. कोणतंही गाणं असू द्या, मला एक दोनदा गाणं ऐकलं की लगेच पाठवायचं. त्यामुळं गाणं ज्या व्यक्तीला हिंदी गाणं म्हणता येतं त्याला गायन सहज जमू शकतं. त्यात काय आवड नाही. म्हणजे गायनाची आवड आहेच. त्याच्यामुळे त्याचं रूपांतर तुम्हाला काही अडचणच आली नाही परत. हो. आता एक सांगा, कीर्तन अवघड का प्रवचन? तुमच्या ह्याच्यातनं कुठला अवघड आहे? तसं ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून हा विचार आहे. जसं आपण बघतो त्याप्रमाणे मी जसं शिकले तसं मला पहिल्यांदा प्रवचन दिलं. कारण एकदमच माणूस एवढ्या लोकांपुढे उभा राहून बोलू शकत नाही किंवा एवढं स्टेज डेअरिंग असू शकत नाही. एखाद्या वेळेस बसून सांगितलं प्रवचन तर मग उद्या उभा राहून बोलण्याची सुद्धा तुमच्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो. त्यामुळे मला तर असं वाटतं की प्रवचनच सोपं आहे. प्रवचन सोपं आहे. आता तुम्ही मानदेशी कन्या आहात, मानची कन्या आहात. तर खरं तर आता नेहमीच मी म्हणतो की माझी मानची कन्या कुठेच कमी नाही. म्हणजे कुठलंही क्षेत्र घ्या, मानची कन्या तुम्हाला तिथं दिसेलच. आज कीर्तन क्षेत्र म्हटलं तरी मानची कन्याची नावं आहेतच आपल्या त्या यादीमध्ये. म्हणजे जशी प्रशासनात नाव आहे ते तशी पण आज कीर्तन क्षेत्रात सुद्धा आपली मानची कन्या तुम्ही बघचाल. तर या मानची कन्यांना तुम्ही काय सांगाल? समजा उद्या त्या मानची कन्या तुमची कीर्तनच ऐकायला बसलेल्या असतील असं गृहीत धरा, तर त्यांना तुम्ही काय कीर्तनातून सांगचाल? मानच्या कन्याला मी एवढंच सांगू इच्छिते की आयुष्यामध्ये असं काहीतरी करा की आई वडिलांची मान उंचवली पाहिजे. आई वडिलांनी सांगितलं पाहिजे की माझी मुलगी आज या ठिकाणी नोकरी करते, जॉब करते, एवढं उंच ठिकाणी काम करते. आई वडिलांना मान उंच करून लोकांना सांगायला कौतुक वाटलं पाहिजे. असं मानच्या कन्याने केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला महिला असतात कीर्तनाला, म्हणजे महिला असतातच, पण असं काय वेगळं काय महिलांना सांगता का? जनरली तुम्ही कीर्तनातला विषय असतो, थोडं महिलांची अपेक्षा असते की आमच्याच ह्याच्यातली महिला कीर्तनकार आहे, तर त्यांच्यासाठी काही स्पेशली तुम्ही सांगता का? त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की कारण महिला ही प्रत्येकाला तुम्हाला माहित आहे कुटुंबाचा पाया आहे, सगळ्यात महत्त्वाचा आधार असतो. पण अशा वेळेला सुद्धा एक स्पेशल महिलांच्यासाठी थोडं सांगणं. महिला ही दोन्ही घराचं एक नाक असते. म्हणजे सासरचं घर आणि माहेरचं घर दोन्ही घराचा उद्धार एक स्त्री करत असते, महिला करत असते. त्या महिलेला जगत असताना हे कळलं पाहिजे की आपण काय करावं, कसं वागावं, कसं राहावं. आज परिस्थिती बघतायच तुम्ही काय आहे ती. महिलेला लहानपणापासून आपण आई वडील असं राहा, व्यवस्थित राहा सांगत असतात. संस्कृतीचं जाणीव आई वडील पावलापावली करून देतात की फुल ड्रेस घाल, हाफ कपडे घालू नको, टिकली लाव किंवा केस व्यवस्थित विंचर. इकडे बंधन असतात. हा, बंधनं आपल्या त्या महिलांच्या चांगल्यासाठीच ते बंधन असतात. त्याचबरोबर मला असं वाटतं की त्यांना परमार्थातलं थोडंफार ज्ञान असावं. मी कीर्तनात नेहमी सांगत असते की
ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलं, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. यामध्ये मला हे सांगायचं आहे की एखाद्या महिलेनं, सुशिक्षित महिला जर लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेले, त्या सुनेनं हरिपाठ जर म्हटला घरामध्ये, तर त्या घरातली जी पूर्वजांचं आहे वैकुंठाचे मार्ग मोकळे होत असतात एका हरिपाठाने. म्हणून आजच्या पिढीला जर महिला शिकली तर तिच्या पुढच्या पिढीला ती महिला शिकवेल की हरिपाठ काय असतो, ज्ञानेश्वरी काय असते, तुकोबारायांची गाथा काय असते, साधू संत ही पुढच्या पिढीला कळाले पाहिजेत. खरं तर ताई, अजून एक तुम्हाला जाता जाता प्रश्न विचारायचा राहिलेला आहे. प्रश्न असा आहे की माणदेशी कन्या काही वेगळं, म्हणजे आपलं काम, आता तुम्ही धार्मिक क्षेत्र काम करत आहात, वारकरी संप्रदायात काम करत आहात, पण अजून काही वेगळं मुलींच्यासाठी किंवा एखादी कसं काय कीर्तनकार म्हटलं तर शिक्षण संस्था काढतात, वारकरी शिक्षण संस्था आहे काढतात, तर असा काही तुमचा विचार आहे का मला भविष्यात त्या दृष्टीने? आहे. माझं पहिल्यापासून स्वप्न आहे, लग्नाच्या आधीपासून स्वप्न आहे की एक मी मुलींची वारकरी शिक्षण संस्था काढावी. मुलांच्या भरपूर आहेत वारकरी शिक्षण संस्था, पण मुलींची कमी आहे. आणि पंढरपूर भागात तर मठ भरपूर आहेत, पण मुलींची वारकरी शिक्षण संस्था कमी आहे, कमी ठिकाणी आहे. म्हणून मला असं वाटतं की मी जशी शिकले, मला जसं ज्ञान मिळालं, मला आजपर्यंत मी ज्ञान मिळवलेलं वाईपट जाऊ नये, कुठं वाया जाऊ नये, म्हणून मला हे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्या उद्देशानं मला असं वाटतं की मी ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था काढावी आणि काढणार आहे. खरं तर एक माणदेशी कन्या म्हणून आपण सुप्रिया गुरवेतांशी सुसंवाद साधलेला आहे. खरं तर माणदेश भूषणशी बोलता त्यांनी आव्हान केलेलं आहे की मी मुलींच्यासाठी एक वारकरी शिक्षण संस्था सुरू करतायत. खरोखर ताई, आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात मान तालुक्यात, इतर तालुक्यात वारकरी शिक्षण संस्था आहेत, मुलं वगैरे अशा आहेत, पण तुम्ही खूप चांगलं करताय आणि तुम्ही बोलता बोलता सांगितलेलं आहे की मुलींच्यासाठी वारकरी शिक्षण संस्था करताय. वेगळं पण आपल्या माणदेशी कन्याचं आहे. माणदेश भूषणशी तुम्ही बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि अरे आई जरी घराचा पाया असली तरी वडील हे घराचं शिखर असतात, शिखर असतात. अरे आई वडील म्हणजे साक्षात देव आहे, पांडुरंग परमात्मा आहे. त्यांची सेवा केली म्हणजे कोणत्याही तीर्थाला, काशीला जाण्याची गरज नाही. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप जर घरी असतील तर त्यांना कोणताही देवदेव करण्याची गरज नाही. तो बाप म्हणते मी माझ्या लेकराला खांद्यावरती घेणार, खांद्यावरती. तो बाप लेकराला खांद्यावरती घेतो. का घेत असतो बाप खांद्यावरती? कारण बाप म्हणतो जी गोष्ट मी बघू शकत नाही ती माझ्या लेकराने बघावी, म्हणून तो बाप त्या लेकराला खांद्यावरती